तर बघा शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईच्या संदर्भात पीक विमा जो होता, तर पीक विम्यासंदर्भात आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहे। कारण की बघा पीक विम्याचे पैसे भरपूरशा शेतकऱ्यांना आलेले नाही, परंतु कोणत्या कारणास्तव हे शेतकऱ्यांना पैसे आले नाही, तर बघा महाराष्ट्रात बोगस पीक विमा घोटाळा कसा झाला, तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा परळीत खऱ्या शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं, तर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे का बरं आले नाही त्या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे। परंतु तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील मित्रांनो। तर चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात बोगस पीक विमा घोटाळा कसा झाला, तर परळीत खऱ्या शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं। तर बघू शकता इथे शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, परंतु नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो 2025 मध्ये पीक विम्यासंदर्भात। तर त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती हे जाणून घेणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर व्हिडिओला शेअर करून लाईक नक्की करा मित्रांनो, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आज आपला असणार आहे मित्रांनो। तर बघा, शेतकरी फक्त एकच अर्ज भरायचा, शेतकऱ्यांचा पड्ड्यातून अजूनही जे पीक CSC वाले आहेत किंवा जे दलाल आहेत ते खूप अर्ज भरायचे, परंतु त्यानंतर बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील घोटाळ्यावर शेतकरी नागोराव सोळंके बोलत होते। नागोराव बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याच्या नागापुरामध्ये राहत नागोराव यांच्याकडे 2 हेक्टर शेती आहे, परंतु गेल्या वर्षी त्यांची जुलै महिन्यात सोयाबीन पिकाचा विमा उतरला होता। त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झालं। त्यानंतर त्यांनी नुकसानीची तक्रार दाखल केली, पण अद्यापही भरपूर आणि भरपाई मिळाली नसल्याचे ते सांगत आहेत। परंतु मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात 1 दिवसात पडलेली त्या 5 महसूल मंडळामध्ये 130 मिनिट पाऊस झाला, त्यामुळे तिथून पुढे आलेले पाणी जमिनीतून वाहत राहिले आणि पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले। कृषी कार्यालयाला आणि तहसील कार्यालयाला जाऊन सांगितलं, तात्पुरते त्याचे पंचनामे झाले, पण मदत अजूनही काही भेटलेली नाही असे नागोराव सांगत होते मित्रांनो। परंतु बघा, नागोरावांनी अर्ज देखील केला, परंतु त्यांना काय उत्तर मिळाले तर ते देखील त्यांनी सांगितले। आणि पीक विम्या संदर्भात मंत्र्यांनी देखील इथे माहिती सांगितली, तर व्हिडिओच्या एंडमध्ये मंत्र्यांची माहिती देखील आज आपण बघणार आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही, नागोराव यांच्याप्रमाणे अनेक शेतकरी 2024च्या खरीप हंगामातील विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। पुढील महिन्यापासून खरीप हंगामात 2024 पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली असं सांगितलं जात आहे, परंतु 4 लाख बोगस अर्ज म्हणजे बघा मित्रांनो, 2024च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्रातून 1,63,63,880 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी बद्दल 4,10,993 अर्ज बोगस असल्याचं कृषी विभागाच्या तपासणीतून समोर आलेलं आहे। 22 मराठी बघू शकता। त्यानंतर सर्वाधिक 1,09,264 बोगस अर्ज बीड जिल्ह्यातून दाखल करण्यात आले। त्या लोकांना सातारा उदबारा आणि त्यानंतर बघा सातारा जसे की 53,137, जळगाव 33,786, परभणी 21,316 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 18,620 बोगस अर्ज दाखल झालेले। बोगस अर्ज म्हणजे मित्रांनो फेक अर्ज ते असणार आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रात 2016च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या राबवण्यात येते। महाराष्ट्र सरकार 2023 मध्ये या योजनेत बदल करून सर्वसामान्य सेवक पीक विमा योजनेचा लागू केली आहे असे, आणि शेतकऱ्यांना केवळ ₹1 पीक विम्यासाठी अर्ज करता येऊ लागले। पण त्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्याची संख्या जशी वाढली तसेच बोगस अर्ज करण्याची ही संख्या वाढत आली। त्यानंतर बघा, बोगस अर्ज असणारे टॉपचे 5 जिल्हे, आता बोगस अर्ज म्हणजे फेक अर्ज टॉपचे 5 जिल्ह्यामधून जास्त फेक अर्ज करण्यात आलेले आहे। जसे की बीड जिल्हा 1,09,264 बोगस अर्ज इथे फेक अर्ज शेतकऱ्यांनी केलेले आहे। त्यानंतर बघा, सातारा जिल्ह्यातून 53,137 बोगस अर्ज। त्यानंतर बघा, जळगाव जिल्ह्यातून 33,786 बोगस अर्ज। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील 21,316 बोगस अर्ज। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 18,620 बोगस अर्ज। म्हणजे जसं बीड, सातारा, जळगाव, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या कारणास्तव इथे सरकारने निर्णय घेतलेला बघू शकता। माणिकराव कोकाटे यांनी देखील तुम्हाला माहिती सांगितली, ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। बघा,
2023च्या खरीप हंगामातील राज्यभरातून 1,70,00,000 अर्ज विमा योजनेचे दाखल करण्यात आले, परंतु 2,82,000 अर्ज बोगस आढळले. 2024 मध्ये बोगस अर्जांची संख्या ही 4 लाखांवर पोहोचली. ही बाब वेळीच लक्षात आली नसली तर सरकारचे जवळपास 350 कोटी रुपयांची फसवणूक झाली असती. बघू शकता मित्रांनो, हे जर अर्ज चेक केले नसते तर सरकारची 350 कोटीची इथे फसवणूक झाली असती. नागोराव सांगतात, आधी पीक विमा भरीत असताना 1000 रुपये 1200 रुपये शेतकऱ्यांना हिस्सा होता आणि राहिलेला हिस्सा शासन भरीत होतं. कोणाच्याच शेतकऱ्यांचा असं म्हटलं नव्हतं की आम्ही पीक विम्याचे पैसे भरू शकत नाही, 1 रुपया पीक विमा अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी केली नव्हती. सरकारनं स्वतःहून 1 रुपया पीक विमा केला. त्यामुळे काय झालं, ज्यांना त्याचा घोटाळा करायचा ते CSC सेंटरवरून जाऊन 1 रुपयात 1 हेक्टर असल्यामुळे 1000 रुपयात 1000 हेक्टरचा पीक विमा भरून त्यांनी अशा खूप मोठ्या फ्रॉड केला. त्यानंतर बघा, परळी कलेक्शन. महाराष्ट्रात पीक विमा योजनेसाठी 99% अर्ज हे CSC म्हणजेच सामायिक सुविधा केंद्रामधून भरले जातात. आतापर्यंत 96 CSC केंद्रांमधून खोट्या व बनावट कागदपत्रांद्वारे बोगस विमा भरल्यास निष्कर्ष झाला. सरकारी गायरान, मंदिर, मस्जिदच्या जमिनीत आणि पडीत जमिनीवर शेती केल्याचं दाखवून हा विमा उतरवण्यास आला आहे. त्यानंतर बघा, या 96 CSC सेंटरपैकी 89 राज्यातील 7 राज्यात बाहेरचे आहेत. या CSC सेंटरच्या परवाचाच रद्द करण्यात आलेला आहे. परवाना यांचा रद्द केला आहे मित्रांनो, ज्यांनी फेक अर्ज केले होते. त्यानंतर बघा, 89 पैकी सर्वाधिक 36 CSC सेंटर इकडे बीड जिल्ह्यातील असून त्यात परळीचे 22 CSC सेंटर आहेत. CSC सेंटर हे बीडमधील, पण विमा मात्र परभणी, नांदेड, लातूर, संभाजीनगर येथील जमिनीवर उतरवण्यात आला. बघू शकता, CSC परभणी बीड जिल्ह्यातील आणि विमा परभणी जिल्ह्यातला काढला मित्रांनो. बघू शकता, अशा प्रकारे त्यांनी फ्रॉड केलेला आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष अजय बुरांडे सांगतात, पीक विम्यातील घोटाळा कुणीतरी एक शेतकरी किंवा CSC सेंटरवाला करत नाही. ते या घोटाळ्यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यापासून शासनामधील मंत्री अधिक शासकीय स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी असतात. यांच्या समूहानं हा घोटाळा केला जातो आणि यांचं खारप शेतकरी किंवा CSC सेंटरवाली फोडत जातं. कोणत्याही एक घटक हा घोटाळा करत नाही. या सगळ्यांनी साखळी त्यात असल्याशिवाय हा घोटाळा होत नाही मित्रांनो. कारण की CSC सेंटरवाला, शेतकरी असो, कोणी असो, हे सगळे मिळून अशा प्रकारे घोटाळा करत असतो असं यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, अजय बुरांडे यांनी काय म्हटलं, पीक विम्यातील घोटाळा कुणीतरी एक शेतकरी किंवा CSC सेंटरवाला करत नाही. या घोटाळ्यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यापासून शासनाधील मंत्री, अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी असतात. यांच्या समूहानं हा घोटाळा केला जातो आणि खापवर शेतकरी किंवा CSC सेंटर वरती फोडत जातं. अजय बुरांडे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. खऱ्या शेतकऱ्यांना फाटका. प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे एकूण प्रीमियम किंवा विमा कंपन्यांचे जमा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा सुरक्षित रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% एवढा हप्ता भरावा लागतो. महाराष्ट्र शासनानं मात्र केवळ 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचे सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे नुकसान होते. त्यानंतर बघा, माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटलं, यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे मित्रांनो. ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे. बघा, लगेच सांगतो मित्रांनो. त्यानंतर थोडी माहिती बघून घेऊया. पीक विमा योजनेसाठी अधिक अर्ज येणं हे विमा कंपन्या आणि CSC सेंटरच्या चालकांसाठी फायद्याचं ठरतं. योजनेसाठी जेवढे जास्त अर्ज येतील तितका जास्त प्रीमियम म्हणजेच विम्याच्या हप्त्यापोटी सरकारकडून दिली जाणारी रक्कम कंपनीला मिळते. तर योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क CSC चालकांना मिळत. पण या घोटाळ्यांचा परिणाम खऱ्या शेतकऱ्यांवर होतो. नागोराव सांगतात, या घोटाळ्यामुळे जे वस्तुनिष्ठ शेतकरी आहेत, जे खरे शेतकरी आहेत, त्यांना खरी मदत मिळायला पाहिजे, हे मदतीपासून वंचित राहतात. खरी गोष्ट आहे मित्रांनो, कारण की खऱ्या शेतकऱ्यांना ही मदत मिळत नाही. त्यानंतर बघा, माणिकराव कोकाटेंनी महत्त्वाची बातमी सांगितली आणि हे शेतकरी मंत्री असणार आहे मित्रांनो. माणिकराव कोकाटे
कृषी मंत्री असणाऱ्या सरकारकडून मात्र खऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेलच अशा आश्वासन देण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सांगतात, पीक विमा योजनेत थोड्याफार प्रमाणात गैरप्रमाण झाल्याचं निदर्शन आल्यास आहे, पण जे शेतकरी जे न्यू इन खरे आणि पीक विमा मिळायला पाहिजे अशा शेतकऱ्यांनी यादी निदर्शनात आणून दिली तर त्यांनी पैसे मिळवून देणारी जबाबदारी निश्चितपणे कृषी खात घेईल। तर बघू शकता, दरम्यान पीक विमा योजनेतील त्रुटी लवकरात लवकर बाजूला करून गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी धोर जसं बघू शकता मित्रांनो, जे गरजू आणि खरोखर शेतकरी इमानदारीने पीक विमा भरत असणार तर त्यांनाच हा लाभ मिळणार अशा प्रकारे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे बघा मित्रांनो, महत्त्वाकांक्षी लाडक्या बहिणींनी योजनेचा बोगस मागोमाग आता बोगस किंवा अर्जांच्या प्रकरणामुळे राज्य सरकारसमोर योजनेच्या अंमलबजावणीचा पेज निर्माण झाला आहे। राज्य सरकार यातून मागं कसा काढतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असणार आहे। मित्रांनो बघू शकता, जी लाडकी बहीण योजना आली तर लाडकी बहीण योजनेमुळे खूप सारे घोटाळे झाले, जसे की फेक अर्ज, आणि शेतकऱ्यांनी काय केलं मित्रांनो, शेतकऱ्यांनी तर एक त्यांच्या स्वतःचे अर्ज भरले असेल, परंतु फेक अर्ज हे खूप सारे भरलेले आहेत, त्यामुळे हा घोटाळा झाला आहे, म्हणून हे पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही। बघू शकता, जे खरोखर अर्ज भरलेले आहेत त्यांची संख्या तर कमी आहे, परंतु फेक संख्या हे खूप जास्त प्रमाणात आढळून आलेली आहे। त्याप्रमाणे याची पडताळणी चालू आहे आणि खूप बारकाईने पडताळणी चालू आहे, परंतु जशी काय पडताळणी पूर्ण होईल तर तशीच तुम्हाला पीक विम्याचे पैसे हे मिळणार आहे असे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असेल आणि खरोखर तुमची पडताळणी झाली असेल तर तुम्हाला पीक विमा ह्या 1-2 महिन्यांनी किंवा 2-4 महिन्यांनी लेट मिळणार, परंतु थेट तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आजची बातमी होती मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका, आणि खरोखर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन मित्रांनो अशीच येत राहील। तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।